तुम्ही कलिंगड खाऊन अशा या साली फेकून देता? आजची रेसिपी पाहिल्यानंतर कधीच फेकणार नाही. आज आपण मार्केट स्टाईल एकदम मस्त रंगीबिरंगी टुटी फ्रुटी बनवतोय. करायला खूप सोपी आहे, नक्की करून बघा. कलिंगड कापून घेतल्यानंतर ह्या साली अशा घ्यायच्या, याचा मागचा जो हिरवा भाग असतो तो कापून टाकायचा आणि त्यानंतर असे बारीक बारीक एकदम तुकडे करून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीने बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत. पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये हे कलिंगडचे तुकडे घालायचे, व्हॅनिला एसेन्स घालून मिक्स करून झाकण ठेवून 20 मिनटं शिजवून घ्यायचे. यानंतर एका चाळणीवर हे गाळून घ्यायचे, 5 मिनटं असंच ठेवायचं. आता 1 वाटी साखरेला 2 वाटी पाणी घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं. साखर वितळल्यावर यामध्ये कलिंगडचे तुकडे घालायचे, मिक्स करायचं. यानंतर गॅस बंद करून झाकण ठेवून 2 तासासाठी बाजूला ठेवायचं, म्हणजे साखरेचं पाणी यामध्ये छान असं मुरलं जातं. यानंतर एका वाट्यांमध्ये काढून घ्यायचं. आवडीचे रंग घालायचे. मी नारंगी, हिरवा घातलेला आहे, लाल आणि पिवळ्या रंगाचे टुटी फ्रुटी बनवते. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि 2 तासासाठी तरी असं बाजूला ठेवून द्यायचं. यानंतर अजून टुटी फ्रुटी उरल्या होत्या, त्यामध्ये मी बीटरूटचा रंग घातलेला आहे. 2 तासानंतर असे हे गाळून घ्यायचे आणि एखाद्या ताटामध्ये असे काढून घ्यायचे. यानंतर 2 ते 3 दिवस लागतात सुकवून घ्यायचे. सुकवल्यावर मस्त असे रंगीबिरंगी टुटी फ्रुटी तयार झालेले आहेत. मार्केटपेक्षा एकदम मस्त आणि स्वस्त. तुम्ही सुद्धा करून बघा. आजची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सेव्ह करा.